ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. किचनमध्ये आता सायली आलेली असते आणि ती सगळा पसारा पाहते. सगळा पसारा पाहून खरं तर तिला कळत नसतं की किचनमध्ये एवढा गोंधळ घातलाय तरी कोणी. पण पूर्णाजी बघतील तर परत चिडतील, म्हणून आता लगेच पूर्णाजी यायच्या आधी सायली सगळं काही तिथला पसारा आवरायचा प्रयत्न करते. प्रियाचं लक्ष सायलीवर असतं. सायली नेमकं काय काय करते ह्याच्याकडे तिचं लक्ष असतं. तर अस्मिताने मुद्दामून पूर्णाजीला किचनमध्ये आणलेलं असतं. का तर तुला भूक लागली आहे, तू काहीतरी खाऊन घे. पूर्णाजी म्हणत असते की नाही, मला भूक नाही लागलेली, माझं पोट भरलंय. पण आता पूर्णाजीचं अस्मिता काही ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की थोडं तरी खाऊन घे ना, अशी काय करतेस तू, असं बोलून ती तिला खाऊ घालायला सांगत असते. तर आता पूर्णाजीला सायलीसुद्धा विचारते की काय देऊ तुम्हाला, साबुदाण्याची खिचडी देऊ का रताळ्याचा किस देऊ. तर आता पूर्णाजी म्हणत असते की मला ना काही नको आहे, सध्या ना मला भूकसुद्धा नाही आहे. तर सायली म्हणत असते की आता तुम्ही थोडं तरी काहीतरी खाऊन घ्या ना, इतकंच अस्मिताताई म्हणतायत तर. पण आता पूर्णाजी म्हणत असते की तुम्हाला का कळत नाही, मला भूक नाही, माझं पोट पूर्ण भरलेलं आहे, उगाच कशाला खायचं आहे सारखं सारखं. इथे मात्र प्रियाच्या डोक्यात प्लॅनिंग सुरू असतात. तर त्यानंतर सायली म्हणते की कॉफी तरी घ्या. मग आता पूर्णाजी तिथे कॉफी घेत बसलेली असते. तर इकडे मात्र अस्मिता आणि त्यासोबत प्रियाचे काही ना काही कारनामे आता सुरूच असतात. त्या दोघींना आता सायलीवर आरोप घ्यायचे असतात, म्हणूनच त्यांनी काही रॅपर्स आणलेले असतात आणि डस्टबिनमध्ये भरून ठेवतात. आणि त्यानंतर पूर्णाजी किचनमध्ये यायला निघणार तेवढ्यातच त्या दोघीही जणी म्हणतात की बघा, या सायलीने ना काहीतरी केलेलं दिसते बघा, उपवास आहे म्हणते आणि ही रॅपर. तर लगेच पूर्णाजी म्हणते की नाही, ही सायलीची नाही आहेत, कारण अर्जुनच्या बायकोचा उपवास आहे, ती नाही करणार हे सगळं. पण आता मी पण नाही केलेलं, मग कोणी खाल्लं हे, अरे अश्विनी वगैरे खाल्लं असेल असं पूर्णाजी म्हणते. पण आता पूर्णाजीला प्रिया म्हणत असते की नाही, अश्विनी नाही खाल्लं, अश्विनीने आपले पापा तर सकाळीच गेलेले आहेत ना, अर्जुन पण सकाळी गेले, घरात कोण आहे आता, हीच आहे ना एकटी, हिनेच खाल्लं असेल, माझा तर उपवास आहे, असं आता प्रिया सायलीच्या नावाने भडकवून बोलू लागते. तेवढं तर सायली तिथे येते. सायली आता तिथे आल्यानंतर पाहू लागते आणि सायली इकडे तिकडे पाहते. त्यानंतर सायली म्हणत असते की काय झालं आहे. तर पूर्णाजी सायलीला म्हणत असते की काय गं, अर्जुनची बायको आहेस ना तू, उपवास सोडलास ना तू, काय करतेस काय, हे सगळं करायचं नव्हतं तर आधीच सांगायचं होतं ना. त्यावर सायली चकित होते. सायली म्हणत असते की नाही पूर्णाजी, माझा निर्जय उपवास आहे, मी असं काहीच खाल्लेलं नाही आहे. परंतु आता पूर्णाजी रागातच सायलीकडे पाहत असते. सायलीला कळून चुकतं की या दोघींनी मिळून काहीतरी कटकारस्थान केलेलं आहे मला अडकवण्यासाठी. पण आता प्रिया म्हणत असते की नाही बघ ना पूर्णाजी, हे कोणी खाल्लं आहे, बाकी आम्ही तर खाल्लं नाही. तेवढ्यातच कल्पना येते, कल्पनामध्ये काय चाललं आहे किचनमध्ये गोंधळ. तर आता प्रिया सांगते बघा ना आई, हिने ना काहीतरी खाल्लं आहे आणि ह्याच्यामध्ये रॅपर टाकलेत आणि आपल्याला सांगते की हिचा उपवास आहे, कशाला करायचा तो उपवास वगैरे, हां जर जमतच नाही आहे तर हे सगळं खायचं आहे तर आता सायली म्हणत असते की नाही आई, मी हे सगळं नाही खाल्लेलं, हा काहीतरी गैरसमज होतो आहे, कारण का माझा निर्जय उपवास आहे, मी असं काहीच करणार नाही असं सायली सांगू लागते. परंतु तरीसुद्धा पूर्णाजी आणि कल्पनाचा सायलीवर विश्वास बसत नसतो. त्या रागाने सायलीकडे पाहत असतात. मग आता सायली मनाशीच ठरवते की ह्यांना पुराव्यासकट सगळं काही सिद्ध करून ठेवल्याशिवाय ही लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. कारण एवढंसुद्धा मी पोटतिडकीने सांगूनसुद्धा ह्यांना समजत नसेल तर काय उपयोग आहे. तर आता मनाशी सायली ठरवते की नक्कीच हे प्रियाचं कारस्थान आहे आणि हे प्रियाने मुद्दामून घडवून आणलं आहे. आणि म्हणूनच सायली जी आहे ती आता विचार करून लगेचच प्रियाच्या रूममध्ये जायचं ठरवते. कारण तिला माहिती आहे प्रियाच्या रूममध्ये गेल्यावरच आपल्या हाती काही ना काही पुरावं लागेल. इथे थांबून काहीच होणार नाही आहे, उगाच सगळ्यांच्या मनातून मी आहे ती पण उतरून जाईल असं वाटू लागतं. म्हणूनच आता सायली प्रियाच्या रूममध्ये येते आणि रूमचा पूर्णपणे केर काढू लागते. ज्यावेळेला ती रूमचा केर काढते त्यावेळेला तिला खाल्लेलं सगळं काही समजतं. म्हणजे जे जे काही खाल्लेलं होतं त्याचा कचरा रूममध्ये पडलेला होता. त्याबरोबर सायली आता कल्पनाला अस्मिताला बोलवून घेते. त्याबरोबर प्रियासुद्धा येते आणि त्याच वेळेला सायली आता तो कचरा काढून कल्पनाला दाखवते आणि म्हणते की बघा आई, तुम्ही म्हणत होतात ना, हे बघा ह्यांच्याच रूममधनं हा कचरा निघाला आहे, यांनीच हे सगळं खाल्लेलं आहे. त्यावर अश्विनने हे सगळं पाळलं असेल असं देखील आता प्रिया म्हणत असते. कारण मी तर काही खाल्लेलं नाही, कारण का माझा उपवास आहे ना, मी नाही काही खाल्लं असं म्हणून ती स्वतःची कातडी वाचवायचा प्रयत्न करते. मात्र आता अश्विन असा काही कचरा करणार नाही, कारण त्याला आधीपासूनच सवय आहे, तो असं काही करणार नाही असं कल्पना म्हणते.
परंतु सायली म्हणत असते की मग हा कचरा ह्यांच्याच रूममध्ये सापडला आहे ना, मग हिनेच खाल्लं असणार आहे, बाकी कोणीही नाही. इथे आता सायली आणि प्रियामध्ये वाद होत असतात. प्रिया म्हणत असते की मी नाही खाल्लं आहे, माझा उपवास आहे, तरीसुद्धा तू माझ्या राळ घेतेस. तर सायली म्हणत असते की हा कचरा तुझ्याच रूममध्ये सापडला आहे, मग तूच खाल्ला असणार ना. त्यावर आता स्मिताला प्रियाला कल्पना म्हणत असते की आपण पूर्णाजीकडे जाऊया, तिथेच काही तर सोक्षमोक्ष करूया. तर आता पूर्णाजी म्हणत असतात की काय झालं आहे. तर सायली आता घडलेला सगळा प्रकार पूर्णाजीला सांगत असते आणि ह्यांच्या रूममध्येच ते रॅपर भेटलेत आणि त्याचसोबत ह्यांच्या रूममध्ये सगळं खाल्लेले जे पुरावे मिळालेत. तर आता प्रिया अजूनसुद्धा खरं काही ऐकायला तयार नसते. ती पूर्णाजीला म्हणत असते की हे सगळं खोटं आहे पूर्णाजी, तुला माहिती आहे ना मी उपवास केला आहे आणि मी सुभेदारांची सून आहे, मी असं कशाला करेन. असं बोलून ती आता मुद्दामून तो विषय वाढवायचा प्रयत्न करत असते. तर तेवढ्यातच दारावर डिलिव्हरीवाला येतो आणि म्हणत असतो की तन्वी सुभेदार आहेत का. त्याबरोबर आता प्रियाला टेन्शन येतं. प्रियाला काय करावं आणि काय नाही समजत नाही. ती खरं तर त्याला म्हणत असते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, पण तो म्हणत असतो की होत मॅडम तुमचाच फोन आला होता ना तन्वी सुभेदार, कारण त्यांनी मला सांगितलं होतं की डिलिव्हरी लवकर दे आणि येताना मला फोनसुद्धा कर. मी तुम्हाला किती फोन केले पण तुम्ही काही रिसीव्ह केले नाही, शेवटी मला दारावर यावं लागलं, असं देखील तो आता म्हणू लागतो. त्यावर लगेच सायली म्हणत असते की जा प्रिया जा लवकर, नाही तर ते चायनीज ना थंड होईल आणि थंड झाल्यावर ते चायनीज काही खास लागणार नाही. असं देखील आता सायली हे प्रियाला बोलू लागते. त्याबरोबर आता पूर्णाजीला प्रचंड राग येतो. पूर्णाजी म्हणते तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, तुला जर करायचं नव्हतं ना उपवास वगैरे तर नाव नाही घ्यायचं होतं. असं बोलून ते आता तिकडनं जायला निघते. ज्यावेळेला ती आता तिकडनं जायला निघते त्यावेळेला मात्र आता सायली तिच्याकडे पाहत असते. तर पूर्णाची गेल्याबरोबर कल्पनासुद्धा आता प्रियाला खूप चुनावते आणि म्हणत असते की तुला जर उपवास जमणार नव्हता तर आधीच सांगायचं होतं की नाही करणार आहे, हे सगळे करण्याची काहीच गरज नव्हती, बघितलंच नाही सगळं कितीला पडलेलं आहे, तू ना कोणत्याच गोष्टींमध्ये तारतम्य बाळगत नाही आहेस. असं बोलून आता कल्पनासुद्धा रागाने निघून जाते. तर आता उरते सायली आणि अस्मिता. तर आता सायली तिथे लगेच जाते प्रियाकडे आणि म्हणत असते की बघितलंस ना, मला अडकवायला चाललीस आणि स्वतःच या सगळ्यामध्ये अडकलीस ना, म्हणून या सगळ्याचा ना 10 वेळा विचार करत जा. काय आहे ना, स्वतःसाठी जेव्हा आपण दुसऱ्यासाठी जेव्हा खड्डा खणतो ना तेव्हा स्वतःसाठी सुद्धा त्यामध्ये खड्डा खणलेला असतो आणि आपणच त्यामध्ये पडतो, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि उपवासाची जी काही निमित्त सांगत होतीस ना ती स्वतःच्याच पडलीस ना तोंडावर. त्यावर मात्र आता प्रिया सायलीवर भडकते आणि ओरडू लागते. त्यावर आता प्रियाला सायली बोट दाखवत म्हणत असते की आज तर तुझा सगळा नाईलाज जो आहे तो अडतो मध्ये आणि त्यामुळेच तू सगळ्यांसमोर अशी तोंडावर पडतेस. कधीतरी व्यवस्थित स्वच्छपणाने वागत जा ना. आज उपवासाला सुद्धा कालबोट लावायला निघाली होतीस तू. तर इकडे अस्मिताला सुद्धा हे सगळं ऐकून खूप जास्त राग येत असतो. ती मात्र टेन्शनमध्ये चाललेली असते की तिची कातडी मात्र जपलेली आहे हे तिला वाटत असतं, कारण या सगळ्यामध्ये तिचं नाव काही आलेलं नसतं. प्रियाला सगळा ओरडा मिळालेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये असतात तेव्हा अर्जुन त्या लॉकेटबद्दल सायलीशी बोलत असतो. सायलीला म्हणत असतो की हा खूप जुना लॉकेट आहे. सायली म्हणत असते की हा खूप जुना लॉकेट आहे म्हणजेच त्या काळातला आहे का, ह्याची घटनावर सुद्धा आत्ता बनणार नाही असं बोलत होते ते सराफ. मग आता हे लॉकेट जर आपल्याला आश्रमात सापडला आहे तर नक्कीच विलासच्या खुनाच्या केस संदर्भात ह्याचा काहीतरी मोठा पुरावा आहे आणि हे लॉकेट बहुधा साक्षीचंच आहे हे सुद्धा मला कन्फर्म होत आहे. म्हणजेच विलासच्या खुनाच्या संदर्भामध्ये या लॉकेटचा काही संदर्भ असेल ना तर नक्कीच आपल्या हाती खूप मोठा पुरावा लागेल असं देखील सायलीला आता अर्जुन सांगत असतो. अर्जुनच्या बोलण्याचा सायली देखील विचार करत असते. तेवढ्यातच दारावर प्रिया आलेली असते आणि प्रिया सायलीला बोलवण्यासाठी आलेली असते. तर सायली दचकते आणि सायलीच्या हातात ना ते लॉकेट खाली पडतं आणि त्यानंतर प्रियाला ते लॉकेट सापडतं. प्रिया ते हातात घेते लॉकेट आणि प्रिया जेव्हा ते लॉकेट हातात घेते तेव्हा मात्र ती तिच्याकडे पाहत राहते. तर सायलीलासुद्धा आणि अर्जुनलासुद्धा आता काय बोलावं कळत नाही. आता प्रिया ते लॉकेट एकटक पाहते आणि सायली अर्जुनकडे सुद्धा बघत असते. आता प्रियाला ते लॉकेट बघितल्यानंतर काही संशय येईल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.